नमस्कार मंडळी, मी मायागुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता इथे सकाळी सकाळी माझ्यासाठी आणि केतूसाठी सुशिला बनवण्याचं चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे, मला सुशिला खूप आवडतो. पोह्यापेक्षा जास्त मला सुशिला आवडतो आणि त्यामुळे मग आता इथे पटकन बारीक मिरच्या आणि लसूण टाकून फोडणी दिली. आज कांदा टाकला नाही आहे, कारण कांदा एकच होता काल आणि माझ्या लक्षातच नाही आणायचा. तर त्यामुळे आज लसणाचीच फोडणी दिली. लसणाची फोडणी पण खूप छान लागते, म्हणजे सुशीला खूप टेस्टी लागतो. लसूण आहे ना, तेलावरती छान असं लालसर भाजून घ्यायचं, म्हणजे त्याला टेस्ट खूप येते. तर आता इथे लसूण छान तळल्यानंतर यात आता मी मस्त असा भिजवून घेतलेला मुरमुरा घालते. तर आता झटपट असा हा सुशिला तयार होतो आणि पोह्यापेक्षा ह्याला जास्त वेळ लागत नाही. पोहे तरी थोडा वेळ लागतो, पण ह्याला वाफवायला पण जास्त वेळ लागत नाही. तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं, त्याने खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जर का अख्खे शेंगदाणे आवडत असतील तर अख्खे शेंगदाणे पण घालायचे, खूप छान लागतं. तर आता केतूला शेंगदाणे आवडत नाही, त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि कूट घातल्यामुळे जो सुशिला असतो ना, तो थोडासा मोकळा पण होतो. तर आता चवीनुसार नेहमीप्रमाणे मी साखर घालते, तर साखर घातलेली आहे. आणि जसं आपण पोह्यामध्ये लिंबू पिळतो ना, तसंच ह्याच्यामध्ये पण लिंबू पिळायचा. लिंबूमुळे खूप छान टेस्ट येते सुशिलाला. आता फ्रेश कोथिंबरी घातल्यानंतर मी आता लिंबू पण पिळते. मंडळी, आज नाश्त्यामध्ये मस्त असा गरमागरम सुशिला बनवलेला आहे. आता दोघींना वाढून घेते मी. आज कांदा नाही घातला, कारण कांदा संपला आहे. आता थोड्या वेळाने मी जाणार आहे बाहेर, किंवा आणेन, नाही तर ऑनलाईनच मागवेन कांदे. शूज तिकडे त्या साईडला ठेवले. शूज घालू का ते? आता गडबडीत नको, उद्या बसून घाल. चला, केकची तयारी झाली. असं वाटतंय अगं, हा रुमाल माझा आहे. हा हा माझा रुमाल आहे. तुझा रुमाल तर तिकडे होता ना, घेतला नाहीस? हा देते तुला. केतू मॅडम गेलेले आहेत कॉलेजला. आता दिवसभराची जी काही कामं आहे ती करते. आज जरा देवपूजेला लेट झाला आहे. आता जस्ट माझी देवपूजा चालू आहे. देवपूजा करता करता तिला बाय पण केलं. तर चला मंडळी, पटपट आता मी देवपूजा आवरून घेते. नमस्कार मंडळी, मी मायागुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज शुक्रवार आहे आणि सकाळपासून आत्ता मी तुमच्याशी बोलते. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. तर मी जिमला निघालेले आहे आणि आता वाजलेत 1 वाजून 10 मिनटं झाले. तर आज मला थोडंसं लेट झालेलं आहे, त्यामुळे आधी पहिले जिमला जाऊन येते आणि जिमवरून आल्यानंतर जे पण असेल ते तुमच्याशी शेअर करते. तर चला. तर मंडळी, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि जिमवरून आल्यानंतर आता जस्ट मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केलेली आहे. तर ॲक्च्युली आज आम्ही जाणार होतो गावाला, पण आता ते डिले झालेलं आहे. आता ते उद्यावरती ढकलण्यात आलेलं आहे. म्हणजे कालपासून मी त्यांना बोलत होते की पण आजच निघूया, कारण काय आम्हाला, म्हणजे आज आम्ही निघालो तर उद्या आम्ही पोहोचू आणि उद्या आणि परवा असं 2 दिवस आमची कामं करून परवा लगेच मला यायचं होतं. म्हणजे रविवारपर्यंत आम्हाला घरी यायचं होतं, असा आमचा प्लॅन होता. पण महेश यांना काही कामामुळे आज जमत नाही आहे, त्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे माझा मूड गेलेला आहे ॲक्च्युली, आणि त्यामुळे मला काम पण करायचं वाटत नाही. ॲक्च्युली आता स्वयंपाकाचा टायमिंग असतो. मी 5-5:30ला स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक होतो. पण आता वेदांचं तर मी सकाळीच केलेलं आहे, आता फक्त आमच्या तिघांचंच करायचं आहे. तर मूड गेलेला आहे, त्यामुळे आता मी सोया पनीर राईसच बनवणार आहे. चपाती वगैरे अजिबात बनवणार नाही, कारण माझा मूड गेलेला आहे. मूड गेला की मला काहीच करायचं वाटत नाही, पण भूक पण लागते, त्यामुळे आपल्याला स्वयंपाक तर करायलाच हवा आहे. तर असं काय आहे, त्यामुळे मी आता निवांत बसली आहे. आता आपल्याला सोया पनीर राईसच बनवायचं आहे, म्हणून मग मी शांत बसली आहे. म्हटलं आता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारू म्हणून मी हातात मोबाईल घेतलेला आहे. आणि बेडरूममध्ये कपडे माझी वाट बघतायत, म्हणजे कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत.
मला दाखवते किती कपडे असतात आमचे. बघू शकता कपड्यांचा ढीग लागलेला आहे आणि या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायचे आहे मला. तर सध्या काय झालं, स्लो केलेला आहे पंखा आणि कपडे इथे वाळत टाकलेले आहेत. आमचं असं सध्याचं असतं. मला हॉलमध्ये पंखा लावायला आवडत नाही कारण मला थंडी वाजते, त्यामुळे मी इथेच पंखा लावते जेणेकरून कपडे वाळतील. आता दुपारी सकाळी अजिबात पाऊस नव्हता आणि दुपारी अचानकच पाऊस पडला. आता परत पाऊस गेला आणि मस्त ऊन पडलं. 5:30ला मस्त असं ऊन पडलेलं आहे. खूप दिवसांनी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. खूप भारी वाटतं आहे. तुम्हाला दाखवते बघता तुम्ही पण किती सुंदर सूर्यनारायणाचं दर्शन झालं आहे. भारी वाटते. वातावरण खूप सुंदर आहे. खूप मस्त वाटायला लागलं आहे आता. आणि संध्याकाळी इकडे जी झाडं आहेत ना, भरपूर अशी झाडं आहेत, तिथे पोपट बसलेले असतात. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं आहे. काल मला पोपटांचा इतका सुंदर असा थवा दिसला ना, तो इथून उडून तिथपर्यंत गेला. इकडून उडून ते दुसऱ्या झाडांवरती बसतात. खूप छान वाटतं बघायला. खूप मस्त वाटतं पोपटांना बघायला. मस्त वारा वगैरे सुटला आहे आणि आता माझा चहाचा टायमिंग झाला. मी चहा पण करते, पण ॲक्च्युली माझा मूडच नाही आहे. असं वाटतं की आज गेलं असतं तर खूप बरं झालं असतं. लवकर गावाला जाऊन सगळी जी काही कामं आहेत ती कामं करून घरी आलो असतो. पण ठीक आहे, आता काय करू शकत नाही. चला आता मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालते. इकडे पण काही महेशांचे कपडे ते काढते. मॅडम दिवा लावत आहेत आणि आता मी निघाले मार्केटमध्ये. जरा लेटच झाला मला जायला, परंतु जरा अर्जंट काम आहे ते करून येते आणि आल्यावरती दाखवते मी काय काय घेऊन आले मार्केटमधून. चला गाडी निघाली. जास्त लेट झालं आहे मला. आता मला थोडीशी शॉपिंग करायची माझ्यासाठी. उद्या जायचं आहे गावाला आणि ॲक्च्युली मी दुपारी जाणार होती, नंतर विचार केला जाऊ दे, जे आहे त्याच्यातच ॲडजस्ट करूया. पण आता आमचं कॅन्सल झाल्यामध्ये आता निघते. नेहमीचं आहे. गावाला जायच्या अगोदर आपल्याला आठवतं काही काही गोष्टी आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे ॲज युजल उद्या गावाला जायचं म्हणून आज मी तयारी करते. म्हणजे काही गोष्टी मला हव्यात त्या आणून द्यायचं. शॅम्पू संपला आहे माझा. चला याची पण लाईन तेवढीच आहे. जेव्हा जरा डोकं दुखायला लागलं तर हात पण परत दुखायचं चालू झालं. मी आता परत जाईल डॉक्टरकडे जायची. आराम. तिला पण दाखवता येईल का? तर आता वाजले 9:30 आणि आता जस्ट मी घरी आलेली आहे आणि महेश आज लेट येणार आहे, त्यामुळे ते काही जेवायला नाही आहेत. तर म्हणून आज आमच्या दोघींसाठी सोया पनीर राईस बनवलेला आहे. दाखवते. आता मी जेवणार आहे, केतू जेवलेली आहे आणि आता जस्ट मी शॉपिंग करून आली. थोडीशी शॉपिंग केली तर ती पण तुमच्याशी शेअर करते. आधी पहिले राईस दाखवते. तर इथे सोया पनीर राईस बनवलेला तुम्ही खाल्ला आहे, आता मी पण खाते. त्याआधी तुम्हाला मी शॉपिंग दाखवते काय काय आणले ते. की तू दे ग जरा, दाखवते 1 मिनिट. तर इथे बघू शकता मला जरा साडीवरती वेअर करण्यासाठी सिंपल असं मोठं मंगळसूत्र हवं होतं, तर हे घेतलेलं आहे. आय होप साडीवरती चांगलं दिसेल. सिंपलच घेतलेलं आहे आणि त्याला मॅचिंग नाही, मी असंच घेतलेत मी. मला माहिती नाही कसे जातील, कसे वाटते तुम्हाला बघा. ही पण साडीची पिन. अरे आणि ही एक साडीची पिन घेतली. माझी अगोदरची बरेच वर्ष टिकली. मला वाटतं त्याला 10-12 वर्ष झाली होती. आत्ता तुटली. मस्त होती ना, खूप सुंदर होती. आणि तिच्यानंतर मला एकदम म्हणजे अशी चांगली कुठे भेटलीच नाही.
आता ही सिंपल घेतली आहे, मला असं चॉईस करायला जास्त वेळ नव्हता, पटकन घेतली. शॅम्पू मास्क आणि शॅम्पू संपला होता माझा लॉरियलचा, शॅम्पू आणि मास्क ते घेऊन आले. आणि काय नाही, छोटं छोटं सेफ्टी पिना वगैरे साडीसाठी घेऊन आली आहेत तसे. आणि अजून एक ठीक आहे तू गाऊन पण घेऊन आलेले आहे मी. हो, हे नाही कधी तू घेतले. कफ्तानी नाही, आधी होतं माझं पण हे 10 माझ्यासमोर वर्षापूर्वी. नाही घातलं. हां, कफ्तानी साधाच आहे, एकदम भारी नाही आहे, कॉटनमध्ये आहे मटेरियल. तर दोन, असा एक ब्ल्यू कलरचा, नेव्ही ब्ल्यू कलर आणि ब्लॅकमध्ये घेऊन आली आहे. छान. आवडला तुला? तर एवढी छोटीशी शॉपिंग करून आली. आवडलं ना? चांगलं वाटतंय का? हो. कफ्तानी हे असं ओढायचं, असं ओढलं की सूट होतंय का मला कलर? हे असं ओढायचं. मला वाटतं याला फिटिंग करायची गरज नाही लागणार. का लागणार? ते त्यासाठीच तर हा. दिलंय. नाही नाही, हातामध्ये करायची पण गरज लागणार नाही, कारण तो प्रकारच तसा आहे. बरं ना? तर हे घेतलेलं आहे कारण बरेच दिवस झाले मला गाऊन घ्यायचा होता. तर हे बघा, हा दुसरा. हाईट पण मॅच आहे. हां, हाईट मध्ये बघू आता घातल्यानंतर काढेल. मे बी असं वाटतंय वरती होईल, तो वरती झाल्यावरती काय एवढा प्रश्न नाही होणार. साईडनी वरती झालं तर हाईटला पण करायची गरज नाही. बघ थोडा ओढला तर बघ. जा घालून दाखव. मी एक वेअर करून दाखवते तुम्हाला, तर बघू शकता. झालंय व्यवस्थित. पण मला असं वाटतं हाईटला थोडंसं कमी करावं लागेल. कफ्तान चांगला वाटतंय की तू? असं वाटतं मी पंछी आहे. 2014ला पण मी कफ्तान टाईपचा असा गाऊन घेतला होता. तुम्हीच आणला होता ना हो? होय. तर चला मंडळी, आता महेश यांच्यासाठी चहा करते आणि कपडे चेंज पण करते आणि आता व्हिडिओचा इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.